अक्षय तृतीया या सणाबद्दल हिंदू धर्मामध्ये विशेष मानला जातो, तर त्याच्याविषयी माहिती आहे पुढीलप्रमाणे. 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा सण हिंदू धर्मात विशेष मानला आहे. त्या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य कधीही क्षय पावत नाही किंवा नष्ट होत नाही, म्हणून त्याला अक्षय म्हणतात. अक्षय तृतीयेबद्दल पुढीलप्रमाणे माहिती सांगत आहे. 3.5 मुहूर्त. 3.5 मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. इतर गुढीपाडवा, दसरा आणि बळीप्रतिपदा हे अर्धमुहूर्त. त्याच्यामधील तिथ वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला हा सण साजरा केला जातो. 2026मध्ये हा सण 19 एप्रिलला आलेला आहे. चला तर पाहूया त्याच्यातील महत्त्व. स्वयंस्पष्ट महत्त्व. या दिवशी नवीन कार्य, नवीन घर घेणे, सोने खरेदी करणे किंवा गाडी हा शुभ मुहूर्त मानला जातो. परशुराम जयंती. या दिवशी परशुराम जयंती आहे. त्या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म झाला, म्हणून त्याला परशुराम जयंती म्हणतात. या दिवशी नैवेद्यामध्ये नवीन आलेला आंबा किंवा आमरस, पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवला जातो. 2000 पूजेसाठी 10:30 पासून 12:20 संध्याकाळचा हा काळ विशेष शुभ मानला जातो. अक्षय तृतीया हा दिवस सुख, समृद्धी आणि पवित्रतेचा प्रतीक मानला जातो. सोने खरेदी.